मुस्लिम आरक्षण असो, लिंगायत आरक्षण असो, या सगळ्या घटकातल्या तरुण पिढीला स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्यासाठी काही मदत करायची गरज आहे आणि ती करायची असेल तर आरक्षणाची आवश्यकता. आणि त्यासाठी एक प्रकारची मागणी गेल्या काही वर्षापासून सतत महाराष्ट्रामध्ये होती. त्यासंबंधीचे निर्णय घ्यावेत असा आग्रह केला गेला. हे सगळं करत असताना, मराठा आरक्षणाची मागणी करत असताना ही मागणी खुली करा, पण ही खुली करत असताना अन्य ओबीसीचे जे घटक आहेत त्या घटकांच्या मूलभूत अधिकारावर यत्किंचसुद्धा धक्का बसता कामा नये. कुणाच्या ताटातनं काढून कुणाला काही यावं या प्रकारची भूमिका सातत्यानं आपण त्या ठिकाणी मागितली. पण आजच्या राज्यकर्त्यांनी ही मागणी करणाऱ्यांना आश्वासन दिली. माझी आणि जरांगीची भेट झाली होती आणि त्या भेटीमध्ये त्यांनी मला सांगितलं होतं की सरकारशी बोलणं चालू आहे आणि नंतर कळवण्यात आलं की राज्य सरकारने त्यांना लिखित स्वरूपामध्ये त्यांच्या काही मागण्या मंजूर करण्याच्या संबंधीची भूमिका घेतली. येऊन दिलं त्यांना की या पद्धतीनं ते आरक्षण असावं आणि त्या आरक्षणाचा लाभ तुमच्या सगळ्या सोयींच्या सगळ्यांना मिळेल अशा प्रकारची मागणी भूमिका ही सरकारच्या वतीनं लिखित स्वरूपात मान्य केली आणि आज त्यापासून वेगळी भूमिका घेतली आणि त्याचा परिणाम आज ही तरुण मुलं अस्वस्थ आहेत. आज या तरुण मुलाला आपली फसवणूक झाली असं वाटतं. या 4 दिवसामध्ये राज्य सरकार या संबंधीचा काही निकाल घेणार आहे असं सांगितलं जातं. मी काल परवा चंद्रकांत पाटलांचं स्टेटमेंट हे वास्तविकांना माहिती नाही. चंद्रकांत पाटील मंत्री आहेत, सत्ताधारी पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी सांगितलं की 1 वर्ष तरी कमीत कमी तुम्हाला वाट बघायला मिळेल. उद्याच्या 24 तारखेच्या पूर्वी आम्ही आरक्षण देतो या प्रकारची भूमिका साक्षात मुख्यमंत्र्यांनी घेतल्याच्या नंतर दुसरे त्यांचे ज्येष्ठ सहकारी सांगतात की 1 वर्षसुद्धा आम्ही देऊ शकणार नाही. याचा अर्थ आज त्यांची सरळ फसवणूक या ठिकाणी केली. आणि एका गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी केला. माझ्या त्यावेळीच्या मतदारसंघामध्ये बारामतीला देवेंद्र फडणवीसनी येऊन धनगर समाजाच्या मेळाव्यामध्ये सरकार आल्याच्या नंतर मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये धनगरांना आरक्षण देतो ही घोषणा केलेली होती. त्याला आज 8-9 वर्ष झाली त्याची पूर्तता त्या ठिकाणी केली नाही आणि धनगर समाजाची आज यातना कमी करण्याच्या दृष्टी काही प्रकारची पावलं टाकलेली नाही. आमचं सरकार होतं त्यावेळी अनेक काही निकाल याबद्दलचे घेतले. मला आठवतं की काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अन्य सहकारी या सगळ्यांनी ज्यावेळी सरकार बनवलं त्यावेळेला मुस्लिम समाजाला शिक्षणामध्ये 5% आरक्षण द्यायचा निर्णय घेतला होता. आज दारिद्र्य असलेले समाज याची ज्यावेळेला आपण माहिती घेतो त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाची संख्यासुद्धा मोठी आहे आणि म्हणून त्यांच्या मुलांचं शिक्षण वाढवलं पाहिजे, त्यांना पुढे जायची संधी द्यायला पाहिजे आणि त्यासाठी आरक्षणाची